श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। चिन्मयं व्याप्तिं यत्सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुवाणी पुष्पत्तींमधील गुरु कोणाला करावे या अध्यायाचे मी पठण करीत आहे। या अध्यायात आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, वर्णानाम ब्राह्मणो गुरुः असे म्हटले जाते। परंपरेने ब्राह्मणांकडे गुरुपद आलेले आहे। ब्राह्मणांचे गुरु देव आहेत, क्षत्रियांचे गुरु ब्राह्मण आहेत, वैश्यांचे गुरु क्षत्रिय व शूद्रांचे गुरु वैश्य अशी साखळी आहे। परंपरेने हे चालत आलेले आहे। इतर जातीत सुबुद्ध ज्ञानी व वैराग्यशाली लोक पुष्कळच आहेत। इतरांना चांगला मार्ग दाखवण्याचा त्यांना अधिकार आहे, अगदी शूद्रांना सुद्धा आहे। गुरुमंत्र देण्याचे अधिकार फक्त ज्ञानी ब्राह्मणालाच आहे। ब्राह्मणांमध्ये जे ज्ञानी आहेत त्यांना वंदन करावे, क्षत्रियांमध्ये जे पराक्रमी आहेत त्यांना वंदन करावे, वैश्यांमध्ये जे धनाढ्य आहेत त्यांना वंदन करावे व शूद्रांमध्ये जे वयोवृद्ध आहेत त्यांना नमस्कार करावा। पूर्व दैवाशिवाय योग्य गुरूंची भेट होत नाही। गुरु केवळ ब्राह्मण असून चालत नाही, तर ते गुरु ज्ञानी, त्यागी, निस्पृह, अनुभवी व परंपरेचे असलेच पाहिजेत। अशांनाच गुरु होता येते, बाकीच्यांना गुरु होता येत नाही। परंतु आजकाल आपण पाहतो की अनेक लोक निरनिराळे गुरु करतात व शेवटी फसगत झाल्याचे त्यांच्या ध्यानात येते। आपण अयोग्य ठिकाणी गेलो हे फार उशिरा कळते। यामध्ये फसवणाऱ्यांकडेच दोष अधिक जातो। जो फसतो त्याला दोष कमी लागतो, तो दोषी ठरू शकत नाही। सामान्यतः शिकवणाऱ्यांना गुरु करू नये। जे वेशधारी आहेत म्हणजे प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत त्यांना गुरु करू नये। त्यांच्याकडे जे काही चांगले आहे, त्यांच्यात जे उत्कृष्ट गुण आहेत ते जरूर उचलावेत, परंतु त्यांना गुरुस्थानी मानू नये। आपल्या हृदयात योग्य गुरूंना स्थान द्या। कोणी काही उपदेश करीत असतील तर तो ऐकायला काही हरकत नाही। कोणत्याही वेळी संत पुरुष भेटले की त्यांना नमस्कार करणे यात काहीही चूक नाही। मात्र आपल्या गुरूंशिवाय इतर कोणाचेही मार्गदर्शन घ्यायचे नाही। भेटलेली संत व्यक्ती गुरुपदाला योग्य आहे की नाही हे ओळखण्याची क्षमता आपल्यात पाहिजे। जर तसे समजले नाही तर त्रास आपल्यालाच होतो। आपल्या गुरूंशिवाय इतर सत्पुरुषांचे दर्शन घ्यावे, पण मार्गदर्शन नको। या संदर्भात एक उल्लेखनीय उदाहरण श्री वासुदेवानंद सरस्वती यांचं आहे। श्री वासुदेवानंद सरस्वती व श्रीगांडा महाराज हे दोन्ही समकालीन पुरुष होते। श्री वासुदेवानंद सरस्वती हे नृसिंह सरस्वती स्वामींचे शिष्य होते। एकदा श्री वासुदेवानंद सरस्वतींनी श्रीगांडा महाराजांना विचारले की यौगिक क्रिया करताना गुदद्वार संकोच पावते, तर त्यासाठी काय उपाय करावा। तेव्हा गांडा महाराजांनी त्यांना सकाळी तूप खावे असा सल्ला दिला। थोड्या दिवसात त्यांना खूप जुलाब होऊ लागले। औषध घेऊन पाहिले, परंतु त्रास वाढतच गेला। शेवटी त्यांनी आपले गुरु नृसिंह सरस्वती यांना विचारले। त्यांनी लगेच उत्तर दिले, मला कशाला विचारता, गांडा महाराजांना विचारा। लगेच श्री वासुदेवानंदांनी त्यांची क्षमा मागितली व म्हणाले, मी तुमचा अनुग्रहित आहे, तुमचेच मार्गदर्शन घेत जाईन। आपल्या जीवनात योग्य व्यक्तीची भेट झाली की त्यांचेच मार्गदर्शन घ्यायचे। तुम्ही इतरांचे दर्शन घेऊ शकता, परंतु
मार्गदर्शन मात्र एकाच गुरूंचे घ्यायचे आहे. जर तुम्ही इतर गुरूंना विचारायला गेलात तर त्यांच्यापेक्षा पहिल्या गुरूंचे अधिकार मोठे असतील तर तुम्हाला निश्चितच शासन होईल. शिष्याने गुरूंचे बारकावे लक्षात घेतले पाहिजेत. त्याला गुरूंचा अधिकार समजला पाहिजे व तो अधिकार समजून घेऊन आपले जीवन समर्पित केले पाहिजे. काही लोक असे असतात की ते सर्व जाणत असतात परंतु काहीही बोलत नाहीत. काही जण बोलतात पण जाणत मात्र नाहीत. ही गोष्ट शिकवायची असते. मनुष्य हीच गोष्ट लवकर शिकत नाही. सत्पुरुषांच्या दर्शनात काही दोष नाही. आशीर्वाद असू द्या एवढे मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आचरण केले पाहिजे तरच अनुभव येतो. गुरुमुखातील वाक्यांना जी किंमत आहे ती इतरांना नाही. एक गोष्ट सांगतो. एका राज्यात राजा व प्रधान होते. प्रधानाने गुरूंकडून अनुग्रह घेतला होता. राजाने त्या प्रधानाला सांगितले की तू माझ्यासाठी तुझ्या गुरूंकडून गुरुमंत्र घेऊन ये. प्रधान मनात म्हणाला की ते गुरु मला आपल्यासाठी मंत्र देणार नाहीत. परंतु ही गोष्ट राजाला कशी समजावून द्यायची. राजाला ह्या गोष्टीचे ज्ञान व्हावे व त्याने आपल्यावर रागावू नये म्हणून प्रधानाने एक युक्ती केली. भर सभेत प्रधानाने आपल्या नातवाला राजांच्या श्रीमुखात दे असे सांगितले. तो नातू जागचा हलला नाही. तेव्हा राजाने त्या नातवाला प्रधानाच्या थोबाडीत मारायला सांगितले. तेव्हा तो त्वरित जागेवरून उठला व आज्ञेप्रमाणे वागू लागला. तेव्हा लगेच प्रधान म्हणाले, महाराज तुमच्या शब्दाला किंमत आहे म्हणून लोक कामे करतात. माझ्या शब्दांना किंमत नाही. तेव्हा आपण स्वतःच गुरूंकडे जाऊन अनुग्रह घ्यावा. ज्याच्या शब्दाला किंमत आहे त्यापासून आपण अनुग्रह घ्यावा. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनी, या पुढील अध्यायाच्या पठणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.